तर चला मुंबईला जायचा टाईम आलेला आहे, तर त्याच्या आधी आम्ही चाललो आहे परत शॉपिंग करायला. तर माझं निघालो आहे, बॅगा इथेच ठेवलं हॉटेलमध्ये आणि निघायचं शॉपिंग करायला. कारण का ते घरच्यांसाठी काय घेऊन नाही जाणं असं होऊ शकतं ना. तर आता आम्ही चाललो आहे सगळेजण, त्यानंतर मग आम्ही तसंच निघणार आपल्या मुंबईला. तर चला निघूया. आम्ही निघालो, तुम्ही बघू शकतात बाहेरचा नजारा, ते पण शेवटचा बँकॉकमधला आमचा दिवस. तर आम्ही तसंच पोचलो स्पॉटवरती, पण ॲक्च्युली आम्हाला झाला लेट, कारण का आमच्याकडे फक्त 2 तास होते शॉपिंग करण्यासाठी. मग आमचे बाकी जण पण पाठी राहिले होते, तर तसंच आम्ही निघालो शॉपिंग करायला. थोडीफार केली होती शॉपिंग, पण त्याच्या आधी आम्हाला दिसलं चायवालं, अद्रकवाली चाय, ते पण इंडियनवाली चाय इथे बँकॉकमध्ये. तर आम्ही दोघी पण पियालो. त्याच्यानंतर मग तसं शॉपिंग वगैरे करून आम्ही निघालो हॉटेलला. तुम्ही बघू शकतात आमचं शेवटचं लास्टचं दिवस आहे, पण शॉपिंग एवढी केली आहे ना की मला बॅग घ्यायला लागली. त्या बॅगेमध्ये एवढं सामान होतं, ते पण घरच्यांसाठी घेतलं होतं. त्याच्यामध्ये मग एक सेकंड, हे काय बोलतं ते तुम्ही ऐका नीट. ฉันให้คนไม่ได้หรอกมันแพงมากเลยฉันก็หาไม่ได้ฉัน त्यांच्या भाषेमध्ये ते आम्हाला काहीतरी समजवत होते, ते आम्ही ऐकतोय. पोचलो आम्ही हॉटेलमध्ये, तर आता ढोल ठेवतो गाडीत. तसंच मग निघालो आम्ही एअरपोर्टला. A few moments later. तर आता एअरपोर्टला पोचतो आहे, पण आम्हाला ॲक्च्युली झाला लेट, कारण का आमची बोर्डिंग सुरू व्हायला फक्त पाऊण तास आहे. त्याच्या आधी आम्हाला सगळं करायचं आहे, चेकिंग वगैरे. तर त्याच्या आधी आमचं झालं प्रॉब्लेम टूलचं, कारण का लगेज खूप जास्त होतं, तर आम्हाला एक्स्ट्रा पैसे पे करायला लागले. तर आनंदाने पैसे पे केले. आता आम्ही पळतोय, कारण का आमची बोर्डिंग सुरू झालेली आहे. तर आता चला जाऊया. झालं आमची बोर्डिंग वगैरे करून, तर आता आम्ही गेलो प्लेनमध्ये. सगळं झालं, धावपळ झाली खूप, पण झालं शेवटी. आता बसलो आहे, आता निघू थोड्या वेळाने. तर मग चला, शेवटचा दिवस आहे बँकॉकचा. तुम्ही बघू शकता किती बाहेर एकदम मस्त वाटतंय नजारा. शेवटचा दिवस आमचा होता आजचा हा बँकॉकचा दिवस. तर आता आम्ही चाललो आमच्या घरी मुंबईला. तेवढ्यात आला जेवण. तर आधी आम्ही आता जेवून घेतोय, खूप भूक लागली आहे. तर चला मग जेवूया. 6 hours later. तर आता निघालोय, तुम्हाला काय दिसणार नाही, काळोख आहे खूप. अमन मला सोडायला येतोय, तर आता चला घरी जाऊया. फायनली घरी आली आहे. आता मम्मी घ्यायला येते खाली. 3 वाजलेत रात्रीचे. ती बोलली मी येते खाली घ्यायला, कारण का इथे बिल्डिंग खाली पूर्ण सामसूम आहे. तर मग हा ट्रॅव्हलिंगचा माझा लास्टचा 4था मिनी ब्लॉग आहे. तर आतापर्यंतचा हा थायलंडचा प्रवास तुम्हाला नक्की लाईक, कमेंट अँड शेअर करा आणि नक्की ब्लॉग बघा. थँक्यू सो मच.